फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुम्हाला आयुषी ब्लॉग्स 1224 या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर आय होप तुम्ही सर्व मस्त आहात. तर असेच माझे व्हिडिओज वगैरे पाहत राहा, रील्स ब्लॉग्स वगैरे पाहत राहा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. तर आज काय आहे ना, माझी जतमध्ये ट्रेनिंग होती. तर त्या ट्रेनिंगसाठी मी लवकर सकाळी निघाले होते. तर आम्ही इथं आलो ऑफिसमध्ये जतच्या. तर इथे आल्यानंतर ना आयुषी म्हटली तिथे भजीचे एक छोटासा शॉप होता, तर तिथे भजी घेऊया असं म्हणत होती. तर तिला बोंडा भजी आवडतात खूप. मग तिथे बोंडा भजी घेऊन आम्ही जात होतो मेन गेटच्या मध्ये. तर ती बोलली त्या गेटनं नाही तर इकडच्या साईडच्या गेटनं जाऊया, तर पार्क वगैरे आहे, म्हणजे असं छान पार्क होतं ना, तर तिथून तिथं फिरून वगैरे जायचं होतं. हो बरं चालेल म्हणून आम्ही तिकडूनच गेलो. आणि आतमध्ये येतानाच इथं काय आहे ना, आधी फर्स्ट इथं आम्हाला दत्त मंदिर म्हणून इथं एक मंदिर आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता. तर हा मंदिर छोटासा आहे पण खूप छान आहे. तर तिथं काय आम्ही आत गेलो नाही, कारण इथं आधी थोडं वेळ झाला होता असं मला वाटत होतं. तर मी इथं आत आले. आत आयुषी आणि मी इथं आत येत होतो. तर हा आमचा ऑफिसचा आवारा आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता. तर आता आयुषी आणि मी इथं चाललेलं आहे. तर आयुषी तसंच खेळत ते फरशावरती इकडं तिकडं पाय ठेवत वरती चालली आहे. तर आम्ही इथं तुम्ही इथं पाहू शकता की साईडला एक म्हणजे तो फॅन आहे. तर तसले फॅन्स मला पाहायला खूप आवडतात. तर तो कायमचा तिथेच आहे आता, म्हणजे त्याला काहीतरी असं प्रॉब्लेम झाला आहे मग त्यासाठी. तर आम्ही इथं आलेला आहे. हा आमचा जो ट्रेनिंगचा जो एक रूम हॉल आहे तो हा इकडचा आहे आणि त्या साईडला ऑफिस आहे. तर आता मी चाललेला आहे इथं ट्रेनिंगच्या हॉलमध्येच. तर मी आणि आयुषी इथं आत गेलो. आत गेल्यानंतर पाहतो तर इथे कोणीच नाही आहे. कारण काय झालं ना, इथं आमचं ॲक्च्युली इथं आमचं जे काही ट्रेनिंग होतं 2 दिवसाची, तर ते इथंच होता. पण इथं काय झालं अचानक इथं काहीतरी दुसऱ्या लोकांची असं मीटिंग तो फिक्स झाल्या कारणाने तर आमचा सगळा सेटअप दुसऱ्या हॉलमध्ये म्हणजे दुसऱ्या एका कॉलनीमध्ये होता. तर आम्ही इथं येऊन फिरून आम्ही दुसऱ्या हॉलला जाण्यासाठी आम्ही तयार झालो. तर आयुषी बोलली तोपर्यंत थांब मम्मा, मला इथे खेळायचं आहे वगैरे, म्हणजे कोण नव्हते ना अजून तिथे, 1-2 मॅडम तेवढेच होते. तर तिला एक तिथं छोटासा पेन तिला सापडला. तर तो पेन घे मम्मी असं म्हणत होती. तर ते घेतले राहू दे म्हणून. मग घेऊन आम्ही बाहेर आलो. तर आयुषी बोलली मम्मी अजून कुठं जायचं आहे, खूप लांब आहे का, मला नको आहे, इथंच खेळूया, ते छान आहे असं ती बोलत होती. तर मी म्हटले तिला तर आहे तिथं पण छान आहे, मुलं वगैरे तिथं असतात तुझ्यासोबतचे खेळायला, मग चल तिथं. म्हणताना मी इकडे घेऊन आले त्यांना. मी आणि अजून 2-3 मॅडम वगैरे होतो. तर आम्ही आलो असंच, म्हणजे थोडं तितकं का लांब नव्हतं ना, म्हणून चालू. मग इथं आत येताच तिथे आत्ता एवढे मॅडम आले होते. तर तिथं जाऊन आम्ही बसल्यानंतर ना आयुषीला मी बोंडा भजी घेतली होती ना, तर ते तिथे गेल्यानंतर ती काहीतरी असं खायला ती दरवेळेस मागतच असते. तर आधी मी सगळं तिला घेऊन गेलेलं असते खाऊ. मग असंच मी बोंडा भजी पण घेऊन घेतले होते. तर ते तिने खात बसलेली. आणि आता जे आम्हाला ट्रेनिंग होती त्या ट्रेनिंगचे आम्हाला फॉर्म वगैरे दिलेले तिथं. मग तिथे एक छोटासा बाळ पण होता. आयुषीला ते बाळ म्हणजे असं वाकून पाहत होतं. तर ही पण आयुषी आमची असं बघायची, हसायची. तर तिला बरं वाटतं, छोटासा बाळ वगैरे असेल तर ना आयुषीला खूप आवडतं, म्हणजे सोबत तरी झालं खेळायला वगैरे असं म्हणत. तर आमच्यासोबतचे एक मॅडम होते, ते म्हणजे असं खूप चांगले आहे. ते आयुषीला म्हणजे खूप खेळत वगैरे होते, त्याला काहीतरी खाऊ वगैरे देत होते त्यांनी. तर हे सगळं झाल्यानंतर काय झालं, तिथं आमच्या ट्रेनिंगमध्ये आधी तिथं फोटोपूजन वगैरे केले. मग आता तेच आमच्या स्टॉपचे तिथं CC मॅडम आणि जे ट्रेनर मॅडम वगैरे होते ना, त्यांनी सर्व तिथं फोटोपूजन वगैरे केलेत. आता केल्यानंतर आमचे जे मेन लीडर आहेत ना, ते आमच्या स्टॉपचे जे ते सर इथं म्हणजे थोडक्यात त्याबद्दल त्या ट्रेनिंगबद्दलची असं माहिती त्यांनी देत आहेत. तर त्याच्यानंतर आता हे जे आम्हाला ट्रेनिंग घेण्यासाठी हे दोन इतनी शक्ति हमें देना दादा, मन का विश्वास कमजोर होना, हम चले एक रास्ते पे हमसे। तर तुम्ही इथं पाहू शकता ना, जिंदगी भी दे गली जिंदगी दे, मेरे रहो ना किसी का किसी से, भावना मन में उड़ेगी होना, हम चले आता त्या ट्रेनर मॅडमना आमची ओळख करून दिलो, आमची इंट्रोडक्शन दिलो आम्ही, आमचे नाव, आमचे गाव आणि आमचं कोणतं पद वगैरे आहे ते म्हणजे त्याबद्दल आम्ही थोडक्यात त्यांना माहिती सांगितलो. तर ते सगळं झाल्यानंतर
म्हणजे त्या ट्रेनिंगमध्ये ना आम्ही जाऊन थोडा वेळ उशीर झाल्यानंतर आम्हाला चहा दिले, चहा आणि एक बिस्किट पुडा वगैरे दिले. तर आयुषी ते पण म्हणजे तिला खुर्चीवर बसून खायचं हे होत नव्हतं ना, मग म्हणून मी तिला खाली बसवलं, तिथं स्वच्छ जागा होती. तर तिने ते खाऊ लागले आणि त्याच्यानंतर त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला एक बुक आणि पेन वगैरे देतात. तसं ते जे काही माहिती वगैरे सांगतात ते सगळं आम्ही कलेक्ट म्हणजे असं सगळं लिहिण्यासाठी. तर ते सगळं झालं. त्याच्यानंतर आम्हाला दुपारी म्हणजे असं जेवणासाठी वगैरे हे केलं. तर तेव्हा आम्ही इथं थांबलेलो असंच. तर आयुषी ना खूपच मज्जा मस्करी वगैरे करत होती. तर इकडच्या साईडला अपार्टमेंट वगैरे अजून नवीन बांधकाम वगैरे चालू होते. तर तिथे असं तुम्ही पाहू शकता की ते असं म्हणजे झाडं वगैरे आहेत, ते नारळाची झाडं वगैरे आहेत, केळीची झाडं आहेत आणि काही फुलांची बाग वगैरे आहेत. तर ते सगळं पाहत वगैरे ते आयुषी थांबली होती. तर आम्ही थोडा वेळ तिथंच घालवलो. आणि ते एक मॅडम आहेत, आयुषीला म्हणजे खूप ते लाड वगैरे करत होते. तर ती त्यांच्यासोबत खूप असं कनेक्ट झाली होती. तर त्यांना बोलत होते, तर तुमचा मोबाईल द्या, मला फोटो पाहायचा आहे तुमच्या मला, म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलाबद्दल वगैरे सांगत होते ना, तुझ्यासारखे पण आमच्या घरात मुलं वगैरे आहेत, ती आमच्या घरी वगैरे. मग तर ती बोलली दाखवा मोबाईलमध्ये. तर ते बघत वगैरे होती. त्याच्यानंतर आम्ही हात वगैरे सगळं धुवून आल्यानंतर इथं पाहू शकता किती काय चपला वगैरे पडलेत. म्हणजे इथं भरपूर म्हणजे तसं मॅडम वगैरे होतो आम्ही उपस्थित त्या ट्रेनिंगला. तर आम्ही इथं जेवणासाठी आलो. तर असं खूप लाईन लागले होते. म्हणजे काय ना, आम्ही हात वगैरे धुवून येऊपर्यंत ना असं लाईननी लागली होते. तर आम्ही खूप उशीर तिथंच थांबलो लाईनीमध्ये. मग त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता किती म्हणजे कसे आता मॅडम वगैरे बसले आहेत तिथं पायरीवरती वगैरे. म्हणजे आता आहेत खुर्च्या वगैरे तसं बसायला, पण इथं छान वाटतं ना, म्हणून त्यांनी तिथे बसलेत. मग आम्हाला पण बोलवत होते, थांबा आलो आम्ही पण म्हणून आम्ही म्हणजे लाईनमध्ये चालत होतो. तर काय आहे ना, तिथं जेवणासाठी असं खूप छान म्हणजे एकदम शिस्तीत असं सगळं जेवण होतं. म्हणजे 1-2 भाज्या वगैरे होते आणि पापड होते आणि स्वीट म्हणून जिलेबी होती, चपाती आणि भात, आमटी वगैरे असे 4-5 म्हणजे छान असं सगळं व्हरायटीज होते. आयुष्याला जे आवडायचं ते सगळं पदार्थ तिथं होता. तर आम्ही खूप उशीर तिथं थांबलो लाईनीत. तर एक मॅडम होते, ते एक मॅडम खूप चांगले आहे. चांगले म्हणजे काय असे थोडं असं मस्करीखोर आहेत. तर त्यांनी यूट्यूबवरती वगैरे मला पाहतात. तर त्यांनी आत्ता असं म्हणतात की व्लॉग फोटो नाही, व्लॉग तेच मॅडम म्हणजे मी कधी कधी स्टेटस लावून टाकते ना असं लिंक्स. तर ते मॅडम म्हणत होते आता व्हिडिओ करा आणि ब्लॉगला म्हणजे तुमच्या यूट्यूबला टाका वगैरे. हो मॅडम, मी ब्लॉगसाठीच करायला लागले हा व्हिडिओ वगैरे असं त्यांना बोलले मी. तर ते मॅडम खूपच मजा मस्करी करणारे आहेत, स्वभावाने खूप चांगले आहेत ते मॅडम. तर त्याच्यानंतर आमचा आता लाईन कंप्लीट झाला आणि आम्ही आलो आता इकडे जेवण वाढवून घेण्यासाठी. तर तिथे 1-2 महिला बाई होते ते जेवण वगैरे वाढवायला. पण काय ना, तरी आम्ही राहू दे, तुम्ही म्हणजे दुसरे काहीतरी हे करा. तर आम्ही हे वाढवून घेतो म्हणून आम्ही सगळे ते घेत होतो. यात काकडी होती आणि ते काय गाजरचे पीस आणि बीटरूट्स होते असं साईडला वगैरे असं खाण्यासाठी. तर इथे जिलेबी वगैरे वाढून घेतलो. आता शेंगाची चटणी वाढून घेतली. मग त्याच्यानंतर आता आंब्याचे लोणचे होते, तर लोणचे वाढून घेतलं. आता त्याच्यानंतर आम्ही आलो इथं चपातीकडं. तर चपाती वाढून घेतलो. त्याच्यानंतर इथे काय ना, वांग्याची असं भरली भाजी होती, तर ते वाढले. त्याच्यानंतर एक डाळाची सांबार होती, तर ते पण वाढलेत. आता त्याच्यानंतर ते सगळं भरलं. आता भात कुठं वाढून घ्यायचं म्हणताना साईडला सरकून ते भात पण वाढून आम्ही जात होतो. तर आईशी बोलले, मम्मा मला ताक पाहिजे कुठेही म्हणताना मी पाहिलीच नव्हती. तर तिला आवडतं ना, मग ती तिथं पाहिली होती. तर त्यांनी बोलले तुम्ही विसरला, पण मुलगी नाही विसरली, तिला आवडतं वाटतं म्हणताना हो बोलली मी. तर ते सगळं घेऊन आम्ही त्या आत हॉलमध्ये आलो. तर हॉलमध्ये इतकी गर्दी होती, म्हणजे काय इथं बसण्यासाठी पण जागा नव्हती, तेवढे सगळे इथं बसले होते. खरं तर खुर्चीवरती बसलो असतो तर इतकी जास्त गर्दी झाली नसती, सर्वांना बरोबर म्हणजे जागावर सगळं पुरली असती. पण आधी तिथे येऊन बसल्या कारणानं आम्ही पण काही बोलू शकलो नाही. मग आईशी बोलत होती तर इथं बाहेर जाऊन बसूया. तर मी बोलले का नको, बाहेर ऊन वगैरे असतं तिथं नको, मग आतच बसू, सगळं इथेच बसलेत म्हणताना ती शेवटी हट्ट धरून मी तिला हो बोलायला लावली. मग आम्ही बसलो. इथं पाहू शकता तुम्ही व्हरायटी किती आहेत आणि खूप छान होता जेवण पण इथला. तर आईशी ते खूप आवडीनं जेवण केली. मग त्याच्यानंतर आम्ही थोडा रेस्ट घेण्यासाठी म्हणून इकडे बाहेर असं फिरण्यासाठी आलो. इथंच रोडवरती वगैरे फिरत होतो आम्ही. वॉकिंग्स हे पाहू शकता तुम्ही, इथे सगळं मॅडमचं वगैरे कसं
म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर थोडं निवांत टाईम एक 10-15 मिनिट असे दिले होते. तर आम्ही तिथंच बाहेर वगैरे जाऊन आयुष्यासाठी इकडे तिकडे फिरणं वगैरे झालं. थोडं बसलो, थोडं व्हिडिओ काढलो, थोडं फोटो वगैरे काढत होतो. मॅडम वगैरे पाहतात ना आता व्लॉग, मॅडम छान करता, व्लॉग वगैरे छान करता आणि शॉर्ट्स वगैरे छान करता, तुम्ही असंच कंटिन्यू ठेवा, आम्ही पण तुम्हाला तुमचे व्हिडिओज वगैरे पाहतो, सबस्क्राईब वगैरे करतो यूट्यूबला वगैरे असं म्हणत होते. तर त्याच्यानंतर तिकडे थोडं साईडला गेलो आम्ही, तिकडे झाडं वगैरे होते ना, तर आयुषीला तिकडे जायचं होतं. मग इथे सगळं झालं, फोटोशूट झालं, सगळे व्हिडिओ वगैरे काढून घेतला. आणि तिला सोबतला छोटे छोटे मुलं होते तिला खेळायला, म्हणून तिला खूप छान वाटलं. मग त्याच्यानंतर आम्ही आलो इथे, मी आणि आयुषी सेल्फी वगैरे काढून घेतलो. आता ती आयुषी तसंच सगळे ओळखीची होते ना काही मॅडम, तर त्यांच्यासोबत तिकडे खेळण्यासाठी वगैरे त्यांच्या मुलांसोबत वगैरे असं म्हणून ती जात होती. तर मी तसंच माझा व्हिडिओ ब्लॉग वगैरे चालू होता. तर आयुषी म्हणत होती, मम्मा मला तिथं स्कूटी आहे, त्या स्कूटीवरती मी बसते म्हणून. अगं नको, ते दुसरे कोणाचं आहे कोणाष्टो, तसं नाही बसायचं. पण मम्मी बोलली, कारण तिची आत्याच एक आहे ना स्कूटी, तर ती कधी कधी असं घेऊन हे करत असते. तर ती बोलली नाही मला जायचंच आहे. बरं ठीक आहे म्हणून त्या स्कूटीवरती वगैरे जाऊन तिला बसवले, खेळवले. तर ती थोडं आता समाधान झाली. आता म्हटली मम्मी ठीक आहे आता जाऊया, चल आत, तिथं सगळे चालले. तसं बोलल्यानंतर मग मी आयुष्याला घेऊन आता तिला मनसोक्त सगळं खेळणं वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही परत आत गेलो. आणि अजून थोडं ट्रेनिंग होता. तर आम्ही तिथे गेल्यानंतर ना आयुषीला पण एक बुक आणि पेन दिले होते त्यांनी, ती मागत होती. मग ते सगळं झाल्यानंतर इथं मूकनाट्य म्हणून ते आमच्यातलेच एक मॅडम तिथं मूकनाट्य केले. ते सगळं झाल्यानंतर परत आमचं थोडा ट्रेनिंग वगैरे झाला. त्याच्यानंतर आम्ही आत्ता चाललो. वेळ झाला होता इथं किती 5:30 सव्वा 5 वगैरे वाजलेला. तर आम्ही इथं जात होतो. तर हे मॅडम पहा, हे आमच्यासोबत होते मॅडम, हे खूप चांगले आहेत. आयुषीशी खूप फ्रेंडशिप झालेले त्यांचं. तर आमच्या या दिवसाचं ट्रेनिंग सगळं संपलो. तर आता आम्ही चाललो. थँक्यू गाईज, माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.